तिथे आम्हाला आंगडे सापडलेत, 2 खेकड्यांचे मोठे मोठे आंगडे आहेत. इकडे त्यांचे पाय सुद्धा आहेत, त्याचे असे भग्न अवशेष आम्हाला मिळालेत. पण पूर्ण खेकडा काय आमच्या नशिबात दिसत नाहीये. आमच्या दीपोदादा खूप कष्ट करतायत. काठी एका 2 हातात 2 काट्या घेऊन ते खूप मेहनत करतायत. इथून पुढे वाट ब्लॉक झालेली आहे, त्यामुळे आता जरा आम्ही रस्ता चेंज केलाय. अशा प्रकारे हा रस्ता बनवण्याची मस्त प्रयत्न. नमस्कार मित्रांनो, आम्ही जातो आता किरव्याना. तर माझ्या पाठीमागं किती जण आहेत सर्व. तर पिशवी, छत्री, चाकू, पैते बिते घेऊन सर्व जातोय. झाडं वगैरे मध्ये आली तर तोडण्यासाठी वगैरे. तर प्रॉपर किरव्या पकडायला चाललो. तर बघा किती आम्ही 1 2 3 4 5 6 जण आहोत. 6 जण चाललो आहेत. बघूया किती भेटत आहेत किरव्या. तर चला दाखवतो तुम्हाला. हा रस्ता आहे, पाऊल वाट वगैरे पाऊल वाटच आहे साधीशी. आणि हिच्यातून जायचं आहे. थोडी पुढं आहे. बेडक्यांचा आवाज येतच असेल तुम्हाला. जवळच आहे इथून नदी. तर पाठवून येते सर्व. चित्र 5-6 जण आहेत. हे बघा 3 4 5. हे का मेन माणूस आमचा पाठी राहिलाय. येत आहेत पाठवून ते पण. हे बघा आले ते पण आले. जवळपास आम्ही 5-6 जण जातोय किरव्याना. बघूया किती भेटताय ते आता. चला, यो आमचा रस्ता आहे जायचा. पाऊल वाटच आहे बघा. एकदम प्रॉपर असा रस्ता नाहीये. चिखल बिकल सर्व गुरांचाच रस्ता आहे हा. भर गवतातनं जातो आम्ही. पाठी जण सर्व बॅटरी बिटरी घेऊन येत आहेत. बघूयात आता कसा रस्ता पुढे चालायचा हाय वगैरे. ते पाऊस पण आला होता मधीच, त्यामुळे थोडं थांबायला लागलं. आणि आता निघालोच परत. पाऊस जसा कमी झाला तर डोक्यावर किरव्या पकडायची छत्री घेतली. पाऊस थोडं बारीक बारीक थेंब पडत आहे त्यामुळे. हे बघा दगड बिगड एकदम भयानक रस्ता आहे. तर नदीची इथं आता आलोत डायरेक्ट. ही बघा आलात काय रे. चला, ही आता आलो ही नदी. ही बघा वी आर रिच ही नदी. तर हे बघा आलेलं आहे. हाय क्लीन आहे पाणी. पाऊस पडला त्यामुळे भीती काय होती की पाणी खराब नाही होणार, तर नाही. पण पाणी चांगलं आहे, बरं आहे. हे बघा पाणी. ही आहे आमची नदी. जास्त मोठी नाही, छोटीशीच आहे. पाणी इथपर्यंतच आहे. इथपर्यंतच पाणी आहे, बस जास्त नाही. आता बघूया जसं किरव्या भेटतील वगैरे तसे तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. मी कॅमेरा तर दुसरीकडे देतोय भावाकडं. तो ह्याच्याकडून शूट करेल सर्व. कट. पाऊस आला म्हणून एका छत्रीत आम्ही आता उभे आहोत सर्व. सर्वजण एका छत्रीत उभे आहोत. तर पाऊस कमी झाला का जाऊ थोड्या वेळाने पण वाट बघायची. तोपर्यंत एक छत्री बघा. एकाच मोठ्या छत्रीमध्ये आम्ही सर्व आहोत. एकच खूप मोठीवाली छत्री घेतली आणि त्याच्यामध्ये सर्व आहोत. तर पाऊस कमी झाल्यावर जाऊयात. बघा बॅटऱ्या, काट्या बिट्या, कोयती बघा कोयती सर्वच भेटूया नदीत आता डायरेक्ट. आता आम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली आहे. खेकड्यांच्या शोधात सर्व धुरंधर कामाला लागलेत. सर्वांच्या नजरा तीक्ष्ण गरुडासारख्या झालेल्या आहेत. हा बघा आमचा मेन गडी गावरान ITI वाला दिसतोय काय म्हणजे दिसतोय. हे आमचे अभिजित दादा. मला खेकडेच दिसत नाही. जरा शोध सुरू आहे. शोध मोहिमेत यश लवकरच मिळेल असं वाटतंय. ही मोहीम कधीपर्यंत चालेल कोणाला पत्ता नाही. हे मागे आमचे राहिलेले सवंगडी उरलेले, त्यांचा पण निष्फळ प्रयत्न सुरू आहे खेकडे शोधण्याचा. पण त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल असं वाटतंय. हे आमचे सचिन काका हाय बोला. हे आमचे दीपूदादा दीपूदादा छत्रीचं कार्य आमच्याकडे सोपवलेलं आहे. आता हे आमचे सार्थक शेठ हाय बोला. अरे सार्थक शेठने हाय बोललेलं आहे. आता बघूया काय मिळतंय काय नाही. मिळालं की लवकरच सांगू तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत वाट बघा. मला काय दिसत नाही तरी मी येतोय.
कुठं? हो, अरे खतरनाक. तुम्हाला ते बघून काय वाटतंय? तुम्हाला ते बघून काय वाटतंय? हे टॉर्च करू. ही एक प्लास्टिकची पिशवी आहे, बाकी काय नाही. नका टेन्शन घेऊ. कॅमेरा उभा काढूच नकोस व्हिडिओ. चाकू, बॅटरी, पिशवी, छत्री, भरपूर काय काय. तरी अजून हाती काय लागलं नाही. लवकरच हाती लागेल काय असं अशी अपेक्षा आहे. छोटासा फक्त भेटलाय. तिथे आम्हाला आंगडे सापडलेत. 2 खेकड्यांचे मोठे मोठे आंगडे आहेत. इकडे त्यांचे पाय सुद्धा आहेत. त्याचे असे भग्न अवशेष आम्हाला मिळालेत. पण पूर्ण खेकडा काय आमच्या नशिबात दिसत नाहीये. पण आमचं शोधकार्य सुरू आहे. सर्वच कार्य काय तिथे सार्थक शेठ आमचे धार मारत होते, पण त्यांना आम्ही डिस्टर्ब केलं. सॉरी सार्थक शेठ, माफ करा. छोटासाच आहे. एकदम छोटस पातली तोडलेली आहे. त्याचं अर्ध हे इकडे आहे आणि अर्ध त्याचं डोक्याचा जो भाग आहे खाली तो इकडे आहे, दिसतोय तुम्हाला. येस, ही कामगिरी पूर्ण केली आहे आमच्या युट्यूबच्या ओनरने. इकडे आता एक चान्सेस आहेत खूप की मिळेल. सगळे एकत्र फोकस करा. बरोबर आहे. कोण दिसला होल्ड करतो. बॅटऱ्या चार्ज केलेल्या नाही आणि तरी डायरेक्ट अशी आम्ही तोंड घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की बॅटरीना चार्जिंग नाही. पण मनात आमच्या इच्छा खूप आहे की एकतर खेकडा मिळाला पाहिजे. पण ती इच्छा आता पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल काय अंदाज नाही. आम्ही काळोखात चाललोय पुढे. आमच्या दीपोदा खूप कष्ट करतायत. काठी एका दोन हातात 2 काट्या घेऊन ते खूप मेहनत करतायत. इथे स्ट्रगलच चालायचा सुरू आहे. खेकडे पकडणं खूप लांब झालं. दीपोदासाठी 1 लाईक बनतो. फटाफट लाईक करून टाका. इथून पुढे वाट ब्लॉक झालेली आहे. त्यामुळे आता जरा आम्ही रस्ता चेंज केलाय. परत परतीच्या प्रवासान निघालेलो आहे. म्हणजे वाट चेंज करण्यासाठी फक्त. भाऊ पुढे निघाले. मोरके सचिन काका चांगली नाही तर सचिन काका आमचे पुढारी आहेत. ते पुढे निघालेत. इथून चांगली आहे. बहुत काय मोठे बॅटरी. आमचे गाईड जे आहेत साहिल दादा पवार ते पण पुढे आले आहेत. वाट आहे की नाही हे शोधण्यासाठी. ते संत पाण्यात काय मिळतं की नाही काय मिळत नाही. चौकस रे. पण पुढे बघून झाड खाली पण बघा रे. ते चालायचे वांदे आहेत तिकडे. आम्ही मी पुढे जातो. ठीक आहे. आमचे साहिल दादा पुढे झालेले आहेत. येस, अशा प्रकारे हा रस्ता बनवण्याची मस्त प्रयत्न तोडलेला आहे. रापराप घावावर घाव सुरू आहेत. डोंगऱ्यांचा मारा याच्यावर सुरू आहे. हा सैलांचा एक खतरनाक वार. आणि हे येस, हे काय हे खिशात ठेवून छत्रीत आमचा मासा पेटलेला आहे. अशा प्रकारे वाटीच निर्मिती ही झालेली आहे. चला काका मारली. गेला म्हणजे तुकडा पडला आतमध्ये. इसी प्रकार येस, आम्ही मासा पकडलेला आहे. अजून जिवंत आहे. तो दुसरा मासा पकडलेला आहे. जिवंत आहे. जिवंत मासा पकडल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आहे. काकांनी मारले. काका तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही तुमचा पहिला मासा पकडला आजच्या दिवसातला. दुसरा पण पकडलेला आहे. वाव, दुसरा पण भेटला. वाव, दुसरा मासा भेटला. दुसरा पण मासा मिळाला. मासे आमचे खूप छोटे आहेत पण त्याने काही फरक पडत नाही. आमची जिद्द खूप मोठी आहे. पाठवून या. याची टॉर्च थोडी स्ट्रॉंग असते ना अजून काठी नाही आला. ती बघा तिकडे होती. गेली तिकडे होता एक. तुम्ही टॉर्च मध्ये ना तिकडे होता.
एकदम गहन लेवलचं डिस्कशन सुरू आहे. सर्व शांत आहेत. नाही मोठ्या वरती आहे. पावसाळ्याचा दिवस आहेत त्यामुळे चड्ड्या सुकण्याचं खूप मोठं टेन्शन आहे आणि त्या टेन्शन पायी आम्ही पुढे जात नाही आहोत. थांब मी पहिला पुढे जातो. शांत शांत एकदम शांततेत आम्ही पुढे पुढे जात आहोत. पाणी थोडं वरून चला गडोळ होते पाणी. किरव्यानं आलो पण एक पण नाही दिसत बोललं थोडं आपलं टायमिंग लेट झालं. आतड्या आणून टाकायला लागेल. 8:30 आठवड्यानं येऊन एक मिळालेला आहे. ही बघ बाहेर आली. दाखव बॅटरी दाखवतो. थांबव पाठीवर तिला पाठी घेऊ. ओढत सार्थक बाजूला सार्थक भाऊ ओढत पाठी घेऊ. पकडा अशी धरा ही बॅटरी मोठी आहे भाऊ. अरे टॉर्च मार अपघात नाही. हात फाडून राहिला. थांब थांब पाणी शांत होते. दिसू दे तर पाणी शांत होते. काय गेली पकड पायाखाली. अरे पकड. अरे व्हिडिओ काय मोठी किरवी भेटली होती पण काय करणार ती डेंगी सोडून आहे. ती पाण्यामध्ये ती डेंगी सोडून दिला नाही. आता परत पाण्यात गेले. बघू आता परत भेटते काय पुढे जाऊन. कारण तो पण गेलाय बघायला. भाऊ पण गेलाय पुढे बघायला भेटते काय. तर भेटली तर बरं आहे कारण मोठी किरवी आहे. पहिलीच भेटली ती किरवी. बघूच भेटते काय आता. काय करणार पहिलीच भेटली आहे ती पण सुटून गेली. बघू. फायनली किरवी भेटली ती. तुम्हाला तिचा फोटो पाठवतो कारण ती आता पिशवी टाकले तर व्हिडिओ काढायला नाही मिळाली तर तिचा फोटो टाकतो मी तुम्हाला. तर हा बघा फोटो. अशी आहे ही किरवी. मोठी आहे. पहिलीच भेटली पण मोठी आहे. एका मोठ्या यशानंतरची परत आमच्या सगळ्या सवंगड्यांना लागली खेकड्याची चव जी लागली तोंडाला. ह्याच्या आतमध्ये तो वळवळ करत असतो. ह्याच्यामध्ये तो त्याचा अरे लीक आहे बॅटरी. त्यासू दे. दुसरी किडवी पण मिळालेली आहे असं वाटत आहे. पाणी कुठं किडवी आहे का मिळाली. ओ वाव युट्यूबली किरवी मिळालेली आहे. हे सार्थकडे नका पिशवी देऊ. सार्थकवर विश्वास नाही हा अविश्वास. दुसरी पण किरवी मिळालेली आहे पण ती खूपच छोटी होती. हे गबे जाणार मग त्या पाऊस पण त्या आले होते. कॉल लाव कॉल लाव. अजून एक मिळालेली. एवढ्या मोठ्या बारकी काय अरे मोठी आहे. नाही बारकी आहे. अरे ही पकडली तेवढीच आहे. नाही ही बघ ही काय बघ. दगड आहे काय. छत्री उघड किरवी आहे वाटतं. अरे फोनवर जर छत्री मोरू दे. इथं फोनवर धरते. मोठ्या किरवीचा मागोसा लागलेला आहे. पाऊस येण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्याच्यासाठी आम्ही परत मागे जातो. छत्री उघडे उघडलेली आहे. नका देऊ. परत सगळे आलेले आहेत घरट्यात. बघा बघू शकता. पाऊस येण्याची प्रतीक्षा तुम्ही मगाशी दिसले. हे आमचे सगळ्यात खतरनाक काका आहेत. एक्सपिरियन्स आहे. अनुभवी माणूस सगळ्यात अनुभवी माणूस आमच्या ग्रुपमध्ये कोण असतील तर सचिन काका आहेत. मोबाईल पूल त्याच्यावर पाणी केवढं पडलंय. आपल्या अभिदादाला मोबाईलचं टेन्शन आहे कारण की आपला मोबाईल जो आहे त्याचा फक्त पहिला इन्स्टॉलमेंट झालेला आहे. पाण्यात भिजला की जाऊ शकतो. चान्सेस खूप जास्त आहेत. पण दादाची बॅटरी फुटलेली म्हणजे फुटली नाही भिजलेली. परत निघालेला आहे आता. का तर पाऊस आला भरपूर. पाऊस कमीच होत नव्हता तर मग सर्व आता निघालेलं आहे. भिजलेलं पण भरपूर आहोत आम्ही. सर्वच भिजलोत पण काय पर्याय नाही. हे बघा गवत पण भरपूर आहे. आता आम्ही दुसऱ्या वाटेने निघालो इथून. हे बघा पायामध्ये पण माझे हे होते सर्व. इथे बघा नदी आहे बाजूलाच. इथे घड आहे ही सर्व. ही भाऊ कमी झाला होता. पाणी खराब झालं. पाऊस आम्ही थांबलेलं असतं पावसातून पण काय पर्याय नाही कारण हे बघा हे पाणी येतं ना लालवालं पाणी ते जातं सर्व नदीला. त्यामुळं
पूर्ण लाल होऊन जातं लवकर येऊ द्या. मग काय मतलब नाही होत. सर्व पाणी लाल होऊन जातं त्यामुळं असं आहे. दिसत नाही पुढचं पूर्ण पाणी ब्लर होतं. त्यामुळं आता परत निघालोत घरी. बघूत आता उद्या परत आलो तर नाहीतर 1 का 2 किऱ्यांवरच आम्हाला बस करावं लागेल. एक छोटी भेटली एक मोठी भेटली. हॅलो काय की निघालो बघूत आता निघालो निघालेलं आहे बघा. घरून पण फोन येतो याला. निघालो घरून पण फोन येतोय निघालो हो तेच निघालो कुठपर्यंत आहात म्हणून. नाही आमच्याच माती लाल झाली निघालो. घरून पण फोन येतोय. हे बघा फोनवर बोलतोय तो. सर्वच निघाले हे बघा. छत्री एक आट्या बिट्या घेऊन सर्व राप राप निघालेलं. कपडे पण भिजले सर्वांचे. आंघोळ पर्याय झालेली नाही. मोफत मध्ये फुकटात आंघोळ झाली. झालेलं आहे. हे बघा वाडा पण आहे इथं. आता घरीच निघालेलं काय पर्याय नाही कारण पाणी खडूळ झालं. रस्त्याला आलेलं आता इथं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला दाखवण्याचा प्रयत्न करीन. बाय.